हेलो डियर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत CS2 मधला थर्ड चॅप्टर. हा आपला CS2 मधला थर्ड चॅप्टर आहे, जे की फंक्शनल हार्डवेअर पार्ट्स ऑफ PC आहे. ठीक आहे. फंक्शनल हार्डवेअर पार्ट्स ऑफ PC हा एक खूप इझी चॅप्टर आहे, ज्यावर जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. फक्त याच्यामध्ये ना काही टर्म्स आहेत. या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण कम्प्युटरचा हार्डवेअरबद्दल डिस्कस करणार आहोत. इन दिस चॅप्टर we are going to discuss completely about the computer hardware. कम्प्युटर हार्डवेअरचा आपण डिस्कस करू, म्हणून चॅप्टरचं नाव आहे फंक्शनल हार्डवेअर पार्ट्स ऑफ PC. आपले PC म्हणजे पर्सनल कम्प्युटर्स. आपले पर्सनल कम्प्युटर्स म्हणजे आपले नॉर्मल कम्प्युटर्स जे असतात ना, पर्सनल कम्प्युटर्स, तर याचे कोणते कोणते पार्ट्स असतात आणि कोणते कोणते पार्ट्स इम्पॉर्टंट असतात. जसं की आपलं CPU, आपला CPU जो असतो सगळ्यात मेन पार्ट असतो. आता CPUच्या आतमध्ये पण अजून एक पार्ट असतो कॉल्ड एज मदरबोर्ड. मदरबोर्ड इज अगेन अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन द फुल कम्प्युटर, राईट. तर याचा इम्पॉर्टन्स काय आहे? मदरबोर्डवरती मग असतो रॅम, मग असतो रॉम. म्हणजे हे सगळं काय आहे बेसिकली, ठीक आहे. हार्डवेअरचे पार्ट्स काय आहेत. मग त्याच्यामध्ये CPUच्या आतमध्ये बस असतो. हे बस काय असतं आणि टाईप्स ऑफ बस काय असतात, मग इंटरप्ट्स काय असतात, सगळं आपण हार्डवेअरच्या कन्सेप्टच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. लेट्स स्टार्ट द चॅप्टर इन डिटेल. फक्त ऐकून घेऊ नका, नोट्स पण मेंटेन करा. नोट्स हे खूप इम्पॉर्टंट आहे CS2 मध्ये. ठीक आहे. So we'll go to the next page. या चॅप्टरमध्ये बेसिकली काय आहे, आपण फंक्शनल पार्ट्स PC बद्दल स्टडी करणार आहोत. तर PCचे फंक्शनल पार्ट्समध्ये कोण कोण येतं? स्टडी ऑफ सिस्टम बोर्ड, मदरबोर्ड लेआउट, study of CPU property with reference to Pentium chips. Yes, we are going to study in this chapter with reference to the Pentium chips, right? A personal computer consists of the following components. तुम्ही एक कोणताही कम्प्युटर घ्या, नॉर्मल कम्प्युटर घ्या किंवा आजच्या डेटमध्ये मी कोणताही नॉर्मली कम्प्युटर बोलू आपण, कम्प्युटर किंवा लॅपटॉप. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मेन असतो मदरबोर्ड, मग असतो PSU म्हणजे पॉवर सप्लाय युनिट. SMPS असतो जे आपलं व्होल्टेज फ्लक्च्युएशन्सला वगैरे स्टॉप करतो आणि आपल्या आपल्या कम्प्युटरला जेवढं व्होल्टेज पाहिजे, जेवढं व्होल्टेज रिक्वायर्ड आहे तेवढंच व्होल्टेज सप्लाय करायचं काम करतो. मॉनिटर असतो, मॉनिटर इज अ आउटपुट युनिट. मॉनिटर काय? मॉनिटर इज अ आउटपुट युनिट. आउटपुट युनिट म्हणजे काय? कम्प्युटरला काय सांगायचं असेल तर कम्प्युटर विल मेक यूज ऑफ आउटपुट युनिट. कीबोर्ड आहे, कीबोर्ड इज अ इनपुट युनिट. समजा मला काय कम्प्युटरला सांगायचं असेल तर आय विल यूज द कीबोर्ड. मग त्याच्यानंतर माऊस आहे, माऊस पण एक इनपुट युनिट आहे, एक्सेट्रा. ठीक आहे सर. इनपुट म्हणजे इनपुट आणि आउटपुट युनिटचं कॉम्बिनेशनमध्ये आपला PC असतो, कम्प्युटर असतो. सगळ्यात मेन कंपोनेंट कोण आहे? सगळ्यात मेन कंपोनेंट असतो आपला मदरबोर्ड. म्हणून याला नाव आपण मदरबोर्ड असं होतं, बिकॉज मदरबोर्ड मीन्स द बोर्ड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इनसाइड युअर कम्प्युटर. आता मदरबोर्डच्या एकदम सेंटरला तुम्हाला मायक्रो प्रोसेसर दिसणार, इकडे रॅम दिसणार, रॉम दिसणार, खूप सारे सिस्टम बसेस दिसणार, डेटा बस दिसणार. सगळं मदरबोर्ड बेसिकली सगळ्यात मेन कंपोनेंट आहे. ठीक आहे. मदरबोर्डला काही झालं तर पूर्ण कम्प्युटर चालणार नाही. ठीक आहे. समजते का? तर आपण या कंपोनेंट्स बद्दल एकदम डिटेलमध्ये डिस्कस करूयात या चॅप्टरमध्ये अजून. तुम्ही बघू शकता, टिपिकली एका CPUला जर ओपन केलं, टिपिकली एक CPUला जर ओपन केलं, CPU इज द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट विच इज द ब्रेन ऑफ द कम्प्युटर, राईट. CPUला तुम्ही ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटणार? त्यानंतर तुम्हाला हार्ड डिस्क भेटणार. हार्ड डिस्क इज अ सेकंडरी स्टोरेज जे आपला डेटा परमनंट स्टोअर करतो. त्याच्यानंतर ऑप्टिकल ड्राईव्ह भेटणार. ऑप्टिकल ड्राईव्ह इज फॉर द CDs अँड DVDs. यू कॅन सी दिस चिप्स. सो दिस चिप्स इज नथिंग बट द रॅम चिप्स. ठीक आहे. रॅम मॉड्यूल्स असतात, रॅमचे चिप्स असतात. बेसिकली रॅम एक हार्डवेअर डिव्हाइस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो प्रोसेसर भेटतो. आता आजच्या डेटनंतर सगळ्यांना माहिती आहे मायक्रो प्रोसेसर काय आहे. इंटेल कोर i5, इंटेल ड्युअल कोर, अशा मायक्रो प्रोसेसरचे भरपूर आपल्याकडे टाईप्स आहेत, बरोबर. तर हे मायक्रो प्रोसेसर इज द हार्ट ऑफ द कम्प्युटर. एखाद्या कम्प्युटरमध्ये मायक्रो प्रोसेसर नसेल तर काहीच काम होणार नाही. त्याच्यानंतर मदरबोर्ड असतो. मदरबोर्डच्या वरतीच आपला मायक्रो प्रोसेसर एम्बेडेड असतात. मदरबोर्ड इज अ मेन बोर्ड ज्याच्यावरती आपण रॅम, मायक्रो प्रोसेसर सगळं एम्बेड करतो. त्याच्यानंतर असतं पॉवर सप्लाय युनिट. हे असतो PSU, पॉवर सप्लाय युनिट. तुम्ही तुमचा पॉवर केबल इथं लावता. तुम्ही तुमच्या स्विच बोर्डपासून एक वायर घेता ना, ते तुम्ही त्याच्यावरती लावता. ठीक आहे. दिस इज द PSU, पॉवर सप्लाय युनिट. हे काय करतो? हे व्होल्टेजला कमी करतो. ॲक्च्युली आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो. काय वापरतो? स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपला हाय व्होल्टेजला लो व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतं आणि आपल्या कम्प्युटरला देतो.
आपल्याकडे काय पॉवर सप्लाय आपल्याकडे काय पॉवर सप्लाय युनिट आहेत आणि आपल्याकडे सिस्टम फॅन पण असतात. आता कसं मायक्रो प्रोसेसर हीट जनरेट करतो, पॉवर सप्लाय युनिटमधनं पण व्होल्टेज कमी होताना ट्रान्सफॉर्मर हीट जनरेट करतो, तर ते हीटला कम्प्युटरच्या बाहेर घेऊन जायचं काम हे सिस्टम फॅन करतात. तुम्ही बघितलं असेल कम्प्युटरच्या मागे फॅन्स असतात, लॅपटॉपच्या साईडला फॅन्स असतात, तिथून गरम हवा येतो. बेसिकली काय आपल्या सिस्टम ज्या वेळेस हीट होतो तर सिस्टमला हीट झाल्यानंतर कूल करायचं काम यांचं असतो. ठीक आहे, मायक्रो प्रोसेसर हीट होतात, पॉवर सप्लाय हीट होतो आणि समजा यांना कूल नाही केलं तर हे कंपोनंट डॅमेज होऊ शकतात किंवा हे कंपोनंट व्यवस्थित काम पण करणं बंद करतील. सिस्टम फॅन पण खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे, टिपिकली तुम्ही एखादा कम्प्युटर बघितलं तर तुम्हाला कम्प्युटरच्या आतमध्ये सगळे एवढे फंक्शनल पार्ट्स भेटतील. ठीक आहे, तुम्ही तर बघू शकता सीपीयू मध्ये इंटेक फॅन आहे. आता हे इथून हवा, इंटेक फॅन म्हणजे काय, इथून हवा आतमध्ये जातो आणि इकडे बॅक साईडला एक फॅन असतो, तिकडून हवा बाहेर निघतो. ठीक आहे, असा हवा सर्क्युलेट होत राहतो. असा हवा सर्क्युलेट राहिल्याने आपल्या मदरबोर्डवरती जे काही कंपोनंट्स कूल राहतात आणि आपला एसीयू म्हणजे पॉवर सप्लाय युनिट पण कूल राहतो. ठीक आहे, त्यानंतर डीव्हीडीचा ड्राईव्ह आहे, रॅम तुम्ही बघू शकता, रॅमचे चिप्स आहेत, साटा कनेक्टर म्हणजे जे आपण मदरबोर्ड पासून आपल्या हार्ड डिस्कला एक वायर घेऊन जातो त्याला आपण साटा कनेक्टर म्हणतो. ठीक आहे, हे सगळे आपले कम्प्युटरचे पार्ट्स आहेत. यू कॅन सी द हार्ड ड्राईव्ह, तर तुमचा हार्ड डिस्क ठेवलेला असतो, साटा कनेक्टरने ते आपण मदरबोर्डला कनेक्ट केला असतो. बायोस, याचा बायोस काय बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम असतो, हे सगळं तुम्हाला समजेल नंतर. एक बॅटरी असतो, त्याला आपण सीमॉस बॅटरी म्हणतो, जे तुमचा कम्प्युटरला छोटंसं व्होल्टेज द्यायचं काम करतो. PCI स्लॉट्स येतं, PCI म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा काही ग्राफिक्स वगैरे तर बसू शकता, ग्राफिक्सचं पण सेपरेट स्लॉट्स आहेत. PCI/IE स्लॉट्स. आता हे PCI IE हे सगळं काय आपल्याला लास्टला डिस्कस करायचं आहे बसेसमध्ये. हे समजते का, हे टिपिकली तुमचं एक CPUला ओपन केलं की हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे, आता आपण स्टार्ट करू. पहिलं कंपोनंट, सगळ्यात मेन कंपोनंट मदरबोर्ड. याच्यावरती तुमच्या पेपरवरती कंपल्सरी क्वेश्चन असेल. आता ज्या स्टुडंटचे उद्या परवा पेपर्स आहेत, ठीक आहे, तुमच्या पेपरवरती हा क्वेश्चन कंपल्सरी असणार, व्हॉट इज मदरबोर्ड. तर तुम्हाला माहिती पाहिजे मदरबोर्ड हे काय आहे. हे बघा, मदरबोर्ड काय आहे. मदरबोर्ड इज अ मेन सिस्टम बोर्ड फॉर द कम्प्युटर अँड कनेक्ट्स ऑल द इंटरनल अँड एक्सटर्नल हार्डवेअर कंपोनंट्स. मदरबोर्ड काय, मदरबोर्ड इज द मेन सिस्टम बोर्ड. मदरबोर्डला आपण काय म्हणतो, हा एक मेन बोर्ड आहे आणि या मेन बोर्डवरती सगळे इंटरनल आणि एक्सटर्नल हार्डवेअर कनेक्टेड असतात. कोणताही इनपुट येतो तो आधी मदरबोर्डकडे जातो, कोणताही आउटपुट निघतो तो मदरबोर्डमधनंच आउटपुट निघतो. तर सगळे इनपुट मदरबोर्डकडे जातात, सगळे आउटपुट मदरबोर्डमधनंच निघतात. सो दिस इज द मेन सेंटर. मदरबोर्ड इज अ मेन सेंटर इनसाइड द कम्प्युटर. समजतं का सगळ्यांना काय आहे? ठीक आहे, द मदरबोर्ड इज द मेन सिस्टम बोर्ड फॉर द कम्प्युटर्स अँड कनेक्ट्स ऑल द इंटरनल अँड एक्सटर्नल हार्डवेअर कंपोनेंट्स. ठीक आहे, a motherboard provides connectivity between the hardware components of a computer like the processor, CPU, RAM and hard drive, video card, etc. तुमचा मदरबोर्ड काय करतो, मदरबोर्ड बेसिकली कनेक्शन, प्रत्येक हार्डवेअरच्या मध्ये कनेक्शन द्यायचं काम मदरबोर्ड करतो. समजा CPU झाला, CPU पासून कनेक्शन माऊसकडे जाणं, CPU पासून कनेक्शन रॅमकडे जाणं, CPU पासून कनेक्शन रॉमकडे जाणं, हे सगळे तुमचे कंपोनेंट्स आहेत. मग सगळे कंपोनेंट्सला सोबत कनेक्ट ठेवणं कोणाचं काम आहे, सगळ्या कंपोनेंट्सला सोबत कनेक्टिव्हिटी मेंटेन करणं कोणाचं काम आहे, मदरबोर्ड. सो मदरबोर्ड काय करतो, सगळ्या कंपोनेंट्सच्या मध्ये कनेक्टिव्हिटी मेंटेन करायचं काम करतो, सो दॅट द कंपोनेंट्स कॅन कम्युनिकेट विथ इच अदर अँड द कंपोनेंट्स कॅन वर्क इफेक्टिव्हली. समजलं मदरबोर्ड काय, तर सेम तुम्हाला लिहिता आला पाहिजे कंटेंट. आता CPU प्रॉपर्टीज पण तुमच्या पेपरमध्ये विचारू शकतात. 3 मार्काला CPU प्रॉपर्टीज किंवा 4 मार्काला CPU प्रॉपर्टीज पण तुमच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारतात. CPU प्रॉपर्टीज काय आहे सांगतो मी तुम्हाला. CPU कडे काय फीचर्स असतात, CPU प्रॉपर्टीज म्हणा किंवा CPU फीचर्स म्हणा. मायक्रो प्रोसेसर विच इज यूज्ड इन PCs आर 8088, 80286, 80386, 80486 अँड पेंटियम प्रोसेसर. आजच्या डेटमध्ये आपण ड्युअल कोर i5 असं पण प्रोसेसर वापरतो, पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिले तेवढंच आपण मेन्शन करू. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे नाही दिले ते आपण मेन्शन नाही करू. ठीक आहे, हे सगळे मायक्रो प्रोसेसर आपल्याकडे आहेत. मायक्रोप्रोसेसर नाव अ डेज मोस्ट ऑफ द PC कन्सिस्ट ऑफ पेंटियम मायक्रोप्रोसेसर. आजच्या डेटमध्ये तर आता आपलं टेक्स्टबुक खूप एडिशन आहे बरं का, टेक्स्टबुक खूप जुना एडिशनमध्ये, म्हणून त्याच्यामध्ये पेंटियमच अजून दिले, पण आजच्या डेटमध्ये आपण खूप ॲडव्हान्स मायक्रोप्रोसेसर पण वापरतोय. CPUची एक प्रॉपर्टीज डिस्कस करू. सगळ्यात पहिलं प्रॉपर्टी CPUचं काय बघा, CPUचं सगळ्यात पहिलं प्रॉपर्टी काय, CPUचा स्पीड. CPU speed is the first property. CPU speed is also called as clock rate of a computer. CPU speed describes the number of operations that can be performed per second. म्हणजे एक CPU एका सेकंडमध्ये किती ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्याला आपण म्हणतो CPU स्पीड.
समजलं का सीपीयू स्पीड काय? द सीपीयू स्पीड इज डिस्क्राइब बाय द नंबर ऑफ ऑपरेशन्स. आता कम्प्युटर काय करतो? ऑपरेशन्स परफॉर्म करतो. तर आपला सीपीयू एका सेकंडमध्ये किती ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्यालाच आपण म्हणतो सीपीयू स्पीड. द स्पीड ऑफ द सीपीयू इज मेजर्ड इन हर्ट्स. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक युनिट मेजर करण्याचं एक क्वांटिटी एक युनिट असतो. हर्ट्स हे असतो सीपीयूचा स्पीड मेजर करण्यासाठी. युजली आजच्या डेटमध्ये जे कम्प्युटर्स आहेत त्याचं स्पीड काय 1 GHz. 1 GHz 1 MHz आधीचे जुनी कम्प्युटर होते. आताचे नवीन कम्प्युटरचा स्पीड असतो 1 GHz, 5 GHz, 12 GHz असे तुमचे मायक्रो प्रोसेसरचे स्पीड असतात. आता 1 MHz अर्थ काय? 1 मिलियन्स इन सायकल्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सेकंड. ते एका सेकंडमध्ये आपला कम्प्युटर 1 मिलियन इन्स्ट्रक्शन्सला रन करू शकतो. आजच्या डेटमध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये 12 GHzचे पण मायक्रो प्रोसेसर भेटतात. 12 GHz म्हणजे काय? 12 गिगा म्हणजे बिलियन, म्हणजे मिलियन, जी म्हणजे बिलियन. 12 बिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण एक्झिक्यूट करू शकतो पर सेकंड. 12 बिलियन्स ऑफ इन्स्ट्रक्शन एक्झिक्युटेड पर सेकंड. हर्ट्स म्हणजे काय असतो? हर्ट्स म्हणजे इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्युटेड पर सेकंड. तर 12 GHz अर्थ काय झालं? आपण एका सेकंडमध्ये 12 बिलियन इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट करू. आपण सीपीयूचा स्पीड या पद्धतीने असा मेजर करतो. समजलं सगळ्यांना सीपीयूचा स्पीड कसा मेजर करतो? क्लिअर? ठीक आहे. तर आपण असा सीपीयूचा स्पीड मेजर करतो. ठीक आहे. अ टिपिकल रेंज ऑफ पेंटियम प्रोसेसर स्पीड इज 150 MHz टू 1 GHz. तर एखादा पेंटियम प्रोसेसरचा स्पीड किती असतो? या रेंजमध्ये असतो. 500 millions of instructions can be executed per cycle to 1 billions of instructions can be executed per cycle. This is the range. समजा सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. हां, आता त्याच्यानंतर आपल्याकडे असतो सेम स्लाइड आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो वर्ड साईज. सेकंड प्रॉपर्टी काय? सेकंड प्रॉपर्टी आहे आपला वर्ड साईज. वर्ड साईज रिफर्स टू द नंबर ऑफ बिट्स प्रोसेस्ड बाय अ कम्प्युटर सीपीयू ॲट अ टाइम. म्हणजे एका सेकंडमध्ये किंवा सेकंड नाही सांगू शकत, म्हणजे कम्प्युटर टाईममध्ये वर्ड साईज रिफर्स टू द नंबर ऑफ बिट्स प्रोसेस्ड. बिट्स म्हणजे काय असतो? 0 or 1. 0 or 1ला आपण म्हणतो 1 बिट. 0 or 1ला आपण काय म्हणतो? 1 बिट. आता आपले कम्प्युटर जे असतात ना 64 बिटचे असतात. 64 बिट. आता 64 बिट म्हणजे काय असतो? 64 बिट म्हणजे दे कॅन एक्झिक्यूट 64 बिट्स इन 1 सेकंड. तर कम्प्युटर टाईममध्ये 1 सेकंडपेक्षाही कम्प्युटरचा टाईम कमी असू शकतो. दॅट डिपेंड्स अपॉन द मायक्रो प्रोसेसर. Word size refers to the number of bits processed by computer's CPU at a time. कम्प्युटरचा CPU किती टाइम घेऊन बिट्स प्रोसेस करतो त्यालाच आपण म्हणतो वर्ड साईज. द वर्ड साईज कॅन बी अप टू 8, 16 और फर्दर. द पेंटियम प्रोसेसर हॅज अ वर्ड साईज ऑफ 32 बिट्स. आजच्या डेटमध्ये जे कम्प्युटर असतात ते ऑलमोस्ट 64 बिट्सचे असतात. म्हणजे एका सेकंडमध्ये 64 बिट्स आपण वर्ड साईजचा डेटा रीड किंवा राईट करू शकतो. समजलं का वर्ड साईज? सगळ्यांनी व्यवस्थित नोट्स मेंटेन करून घ्या. लिहून घ्या पटकन व्यवस्थित. डेटा बस. त्याच्यानंतर डेटा बस काय हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. हे पण सीपीयूचं एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता बस म्हणजे काय असतो? बस बेसिकली आधी तुम्हाला बस म्हणजे काय ते सांगतो. बस म्हणजे इंटरकनेक्टिंग वायर्स इनसाइड द सीपीयू. इंटरकनेक्टिंग वायर्स इनसाइड सीपीयू. आपल्या सीपीयूच्या आतमध्ये जे काही वायर्स असतात इंटरकनेक्टिंग वायर्स एकमेका हार्डवेअरमध्ये कनेक्टेड असतात. जसं की तुमच्या हार्ड डिस्कपासून तुमच्या मदरबोर्डपासून तुमच्या रॅमपासून रॉमपासून हार्ड डिस्कपर्यंत. तर हे सगळं इन्फॉर्मेशन कसं पास होतं? इन्फॉर्मेशन इज पास विथ द हेल्प ऑफ द डेटा बस. समजलं डेटा बस काय? द डेटा बस कॅरीज द डेटा बिटवीन द प्रोसेसर अँड द अदर कंपोनेंट्स. तुमचं प्रोसेसर म्हणजे सीपीयू. सीपीयू पासून दुसऱ्या कंपोनेंट्सपर्यंत डेटा घेऊन जायचं काम कोणाचा असतो? डेटा बस असतो. डेटा बस म्हणजे वायर्स असतात, छोटे छोटे वायर्स असतात जे डेटा किंवा इन्फॉर्मेशन कॅरी करतात. द डेटा बस इज बाय डायरेक्शन. बाय डायरेक्शन मीन्स व्हॉट? बाय डायरेक्शन मीन्स इट कॅन टेक द डेटा अँड इट कॅन ब्रिंग द डेटा ऑल्सो. म्हणजे दोन्ही डायरेक्शनमध्ये काम करू शकतो. डेटा कॅन याला आपण म्हणतो रीड, याला आपण म्हणतो राईट. इट कॅन रीड अँड इट कॅन राईट ऑल्सो. The bus is the number of data bits that are parallelly coupled. It can be 8, 16, 32 or 64. हां, आता आपण म्हटलं 8 बिट. तर 8 बिट डेटा कपल्ड असतात. डेटा बस आणि ॲड्रेस बस कपल्ड असतात बेसिकली. ठीक आहे. पेंटियम प्रोसेसर आर हॅव्हिंग 64 बिट डेटा बस. आता पेंटियम प्रोसेसर जे आहेत, पेंटियम प्रोसेसरमध्ये 64 बिटचा डेटा बस आहे. म्हणजे एका सेकंदात 64 बिट डेटा त्या बसमधून ट्रान्सफर करू शकतात. का? ठीक आहे. सो डेटा बस सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. त्यांना नाही समजलं असेल त्यांनी परत एकदा रिवाइंड करून बघा काय मी म्हटलं म्हणून. तेवढं पण काही कॉम्प्लिकेट नाही, सोपं चॅप्टर आहे. फक्त तुमचं अटेन्शन असणं खूप गरजेचं आहे. इफ यू अटेन्शन इज देअर देन यू कॅन अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट्स क्लिअरली. देन वी हॅव मेमरी ॲड्रेस ऑर मेमरी बस. राईट, वी हॅव द मेमरी ॲड्रेस ऑर मेमरी बस. द अमाउंट ऑफ मेन मेमरी
कॅन बी ॲड्रेस्ड बाय CPU डिपेंड्स अपॉन द ॲड्रेस बस. म्हणजे आपला मेन मेमरी किती ॲड्रेसला ॲड्रेस करू शकतो दॅट डिपेंड्स अपॉन द ॲड्रेस बस. ठीक आहे, ॲड्रेस बसचं काम काय, फक्त मेमरीमध्ये पॉईंट करणं. फॉर एक्झाम्पल हा माझा मेमरी लोकेशन आहे, बरोबर. मेमरी लोकेशन पण नाव देऊ C001H, C002H. आता इथे एक डेटा आहे 05. C00 हा मेमरी लोकेशन बरं का, हा एक मेमरीचं रिप्रेझेंटेशन असं असतो आपल्या कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, आता डेटा बस काय करतो, फक्त आता पॉईंट करतो की तुमचा डेटा कुठं आहे. हे पॉईंट करायचं काम कोणाचं आहे, डेटा बस. ॲड्रेस बस येतो, ॲड्रेस बस इथला डेटा उचलतो आणि ॲड्रेस बस इथला डेटा घेऊन जातो, असं काम होतं. डेटा बस इज कॉल्ड ॲज अ युनिडायरेक्शनल बस. युनिडायरेक्शनल बस काम होतो बिकॉज इट इज गोइंग टू ओनली पॉईंट द मेमरी लोकेशन. आपला डेटा बस फक्त एवढं सांगतो की तुमचा डेटा C0001 मध्ये आहे. डेटा बस काय करतो, डेटा बस तो डेटा तिकडून घेऊन जिथं घेऊन जायचं तिकडे घेऊन जाऊ शकतो. So the amount of main memory which can be addressed by CPU depends upon the address bus. The address bus can be up to 20, 24, 32 bits. The Pentium processor are having 32-bit address bus. Means they can address a memory of 32-bit. समज सगळ्यांना मेमरी बस किंवा आपण ॲड्रेस बस पण सांगू शकतो त्याला. ओके, तर हे झालं तर आपण नेक्स्ट स्लाइडवरती जाऊ. इथपर्यंत आय होप सगळे नोट्स आपले मेंटेन करतायत. ओके, तर नेक्स्ट आपला आहे टॉपिक्स. नेक्स्ट टॉपिक आपला आहे मेमरीबद्दल. ठीक आहे, तर मेमरी काय आहे, मेमरीचे टाईप्स काय आहेत, सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ओके, सो आपलं पुढचं टॉपिक असणार आहे मेमरी. हे मेमरी एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. मेमरीवरती पण या चॅप्टरमधनं खूप सारे क्वेश्चन विचारू शकतात. आपल्याला माहिती पाहिजे लाईक PC मेमरी काय, टाइप्स ऑफ मेमरी किती असतात, कन्व्हेन्शनल मेमरी काय, रिझर्व्ड मेमरी काय, व्हिडिओ मेमरी, रॉम, बफर्स, सगळे ॲक्च्युली मेमरीचे पॉईंट्स आहेत. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. बेसिकली मेमरी काय असतो, मेमरी मेन रोल काय आहे, मेमरी इज युज्ड टू स्टोर सेव्ह द इन्फॉर्मेशन ऑर डेटा. तर आपल्याकडे जे काही इन्फॉर्मेशन आहे, आपल्याकडे जे काही डेटा आहे, ठीक आहे, इन्फॉर्मेशन, डेटा, हे सगळं आपण स्टोअर करू शकतो. कुठं, हे सगळं आपण स्टोअर करतो मेमरीमध्ये. मेमरीचा मेन रोल काय, इट इज यूज टू स्टोअर द सेव्ह द इन्फॉर्मेशन ऑर डेटा. समजलं सगळ्यांना. तर मेमरी काय, मेमरी इज यूज टू स्टोअर द इन्फॉर्मेशन ऑर डेटा. आता आपल्याकडे मेमरीमध्ये पण दोन टाईपचे असतात, प्रायमरी मेमरी, सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी म्हणजे जे मेमरीला टेम्पररी स्टोअर करतो. सेकंडरी मेमरी म्हणजे जे मेमरी आपला डेटा परमनंट स्टोअर करतो. ठीक आहे, तेच आपण पुढे सगळं डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो वी मूव फर्दर. सो द नेक्स्ट इज PC मेमरी. PC म्हणजे काय असतो, पर्सनल कम्प्युटर. PC म्हणजे काय, PC म्हणजे असतो पर्सनल कम्प्युटर. तर काय आहे PC सांगतो. ऑल पर्सनल कम्प्युटर्स हॅव मेन मेमरी कॉल्ड एज रॅम. रॅम माहिती पाहिजे, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचं फुल फॉर्म काय, रँडम ॲक्सेस मेमरी. एक्झाममध्ये विचारलं तर मेन्शन करा, MCQ मध्ये विचारू शकता. ठीक आहे, आता सगळ्या कम्प्युटरकडे ना एक मेन मेमरी असतो. कम्प्युटरचा मेन मेमरी कोण असतो, रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. तुम्ही ज्यावेळेस मोबाईल फोन घ्यायला जाता, ज्यावेळेस तुम्ही कम्प्युटर्स घ्यायला जाता, तुम्ही विचारता ना या सिस्टमचा रॅम किती आहे. रॅम जेवढं जास्त असतो तेवढं जास्त तुमचा कम्प्युटरचा स्पीड पण असतो. ठीक आहे, इट इज अ हाय स्पीड मेमरी दॅट CPU कॅन रीड फ्रॉम अँड राईट टू. रॅममध्ये आपण काय करू शकतो, आपण रीड पण करू शकतो आणि राईट पण करू शकतो. तर अजून एक असतो रॅमचा भाऊ कोण आहे, रॉम. रॉममध्ये आपण फक्त रीड करू शकतो, तिकडे राईट करू शकत नाही. समजतं का, रॅम अँड रॉम मधला डिफरन्स क्लिअर करून घ्या. ठीक आहे, रॅम रॉम भाऊ आहेत. ठीक आहे, दोघं ब्रदर्स आहेत. ठीक आहे, रॅम काय करतो, रॅममध्ये आपण रीड पण करू शकतो आणि आपण राईट पण करू शकतो. म्हणजे आपण एखादा डेटा तिथं स्टोअर पण करू शकतो. रॉम जो असतो ना, रॉममध्ये आपण फक्त रीड करू शकतो, तिथं काही डेटा राईट करू शकत नाही. दोन्ही ॲट द मेमरीचे. पण दोघांपैकी मेन मेमरी कोण आहे, मेन मेमरी असतो तुमचा रॅम. मेन मेमरी कोण आहे, रॅम. लक्षात राहू दे. ठीक आहे, द मेमरी इज पॅक्ड either as a bank of 8 or 9 small chips. हे तुम्हाला इमेज दाखवल्यानंतर समजून जाईल. रॅम बेसिकली बघा असा असतो, तुम्हाला दाखवतो. सो यू कॅन सी दिस इज कॉल्ड एज युअर रँडम ॲक्सेस मेमरी. हे दिसतंय का तुम्हाला इमेज, तर हे इमेज आहे तुमचा रॅमचं. तर तुमचा रॅममध्ये असे छोटे छोटे 8 ते 9 चिप्स असतात आणि एक सर्किटवरती एम्बेडेड असतात. तर यालाच आपण म्हणतो रँडम ॲक्सेस मेमरी. हे बेसिकली चिप्स असतात, याला आपण काही सर्किट्समध्ये फिक्स करतो. ते कोणते सर्किट्समध्ये फिक्स करतो ते आपण पुढे डिस्कस करूयात. पण हे रॅम बेसिकली
रीड और राईट मेमरी असतो आणि हा तुमचा कम्प्युटरचा मेन मेमरी असतो. ठीक आहे. तर तुमचा जे काही डेटा प्रोसेसिंग होतो किंवा जे काही मल्टीटास्किंग मल्टी प्रोसेसिंग टेम्पररी डेटा कोणताही ॲप्लिकेशन स्टोअर करतो तर ते रॅममध्ये स्टोअर करतो. समजलं. रॅम तुमचा मेन मेमरी आहे. तर तुम्हाला माहिती पाहिजे रॅमबद्दल. ठीक आहे. इट इज अ मिनी सर्किट बोर्ड विथ सेव्हरल स्क्वेअर चिप्स माउंटेड ऑन इट कॉल्ड एज SIMM. तुम्ही बघितलं असेल रॅम बेसिकली एक छोटा मिनी चिप आहे. त्या मिनी चिपवरती अजून पण काही चिप्स माउंटेड असतात त्याला आपण म्हणतो SIMM म्हणतो. त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. सिंगल इनलाईन मेमरी मॉड्यूल. तर हे तर वरती तुम्हाला जे दिसतं ना दॅट इज सिंगल इनलाईन मेमरी मॉड्यूल. ठीक आहे. सिंगल इनलाईन मेमरी मॉड्यूल दिसतं ना तुम्हाला वरती छोटे छोटे चिप्स. या छोटे छोटे चिप्सला आपण काय म्हणतो सिंगल इनलाईन मेमरी मॉड्यूल SIMM. समजतं सगळ्यांना रॅम काय. मग त्याच्यानंतर तुम्हाला टाइप्स ऑफ मेमरीमध्ये यायचं. ठीक आहे. आता तुमचं मेन मेमरी एकच असतो. तुमचा मेन मेमरी कोण आहे रॅम. आता मेमरीचे पण 3 टाइप्स असतात. मेमरीचे 3 टाइप्स कोण कोण आहेत हे बघा. कन्व्हेन्शनल मेमरी एक असतो, एक्सटेंडेड मेमरी एक असतो आणि एक एक्सपांडेड मेमरी एक असतो. कन्व्हेन्शनल मेमरी, एक्सटेंडेड मेमरी, एक्सपांडेड मेमरी हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके चलो. तर सगळ्यात आधी आपण डिस्कस करू कन्व्हेन्शनल मेमरीबद्दल. कन्व्हेन्शनल मेमरी काय द फर्स्ट 640K. 640K म्हणजे 640K म्हणजे किलोबाईट. म्हणजे काय असतो किलोबाईट KB. फर्स्ट 640KB ऑफ PC मेमरी इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल मेमरी. कन्व्हेन्शनल मेमरी म्हणजे एकदम सगळ्यात कम्प्युटरचा पहिला मेमरी जे असतो ना कम्प्युटरचा फर्स्ट मेमरी कम्प्युटरचा फर्स्ट 640K जे असतो ना 640KB त्यालाच आपण कन्व्हेन्शनल मेमरी म्हणतो. इट इज युज्ड ओनली विथ वन ऑपरेटिंग सिस्टम दॅट इज DOS. DOSचा फुल फॉर्म लक्षात घ्या डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. DOS म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम एक खूप जुना ऑपरेटिंग सिस्टम आहे. आजच्या डेटमध्ये तर आपण विंडोज वगैरे यूज करतो पण डिस्क ऑपरेटिंग सिस्टम खूप आधी होता. आणि डिस्क ऑपरेटिंग सिस्टम मधला फर्स्ट मेमरी जो होता ना फर्स्ट मेमरी डिस्क ऑपरेटिंग सिस्टम मधला पहिला मेमरी जो होता ना त्यालाच आपण कन्व्हेन्शनल मेमरी असं म्हणतो. कन्व्हेन्शनल मेमरी वॉज डिझाईन फॉर 8088. आता हे मायक्रो प्रोसेसर खूप आउटडेट झालेत. आजच्या डेटमध्ये आपण 8088 वगैरे फक्त कॅल्क्युलेटरमध्ये यूज करतो. पण आधीच्या टाइममध्ये 8088 मायक्रो प्रोसेसर दॅट वॉज यूज्ड फॉर द कम्प्युटर्स. इमॅजिन मायक्रो प्रोसेसर दॅट कॅन ॲड्रेस ओनली अप टू 1 MB ऑफ मेमरी. खूप कमी मेमरी बरं का. कन्व्हेन्शनल मेमरी कॅन ॲड्रेस ओनली 1 MB ऑफ मेमरी. तर कन्व्हेन्शनल मेमरी हे माहिती पाहिजे दिस इज द फर्स्ट मेमरी. जे कोणत्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये वापरत होतो आपण डिस्क ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपण याला वापरत होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर हे बघा तुम्हाला दिसेल कन्व्हेन्शनल मेमरीचं फक्त 640K. आता 640K कसं यूज होतो 1K पर्यंत आपल्याकडे बेसिक इनपुट आउटपुट असतो बायोस. त्याच्यानंतर ॲक्च्युअल ऑपरेटिंग सिस्टम डिस्क ऑपरेटिंग सिस्टम असतो. मग त्याच्यानंतर त्याचं ॲक्च्युअल ॲप्लिकेशन TSR ॲप्लिकेशन डेटा वगैरे सगळं सुरू होतो. खूप कमी मेमरी आहे रे 640K म्हणजे ती तुम्हाला समजतंय का 640K म्हणजे. आजच्या डेटमध्ये तुम्ही मोबाईल फोनमध्ये एखादा फोटो क्लिक करताना ते पण 1 MB 2 MB मध्ये असतो. हे तर MB पेक्षा कमी आहे. MB पेक्षाही कमी म्हणजे इमॅजिन करा डिस्क ऑपरेटिंग सिस्टममध्ये एवढा छोटा मेमरी होता. ठीक आहे. खूप आधीच्या टाईममध्ये कम्प्युटर होता तर डिस्क ऑपरेटिंग सिस्टम वगैरे यूज होत नाही आहे. रिझर्व्ह मेमरी. ठीक आहे. रिझर्व्ह मेमरी म्हणजे काय असतो जे आपण यूज करू शकत नाही पण कम्प्युटरच्या आतमध्ये रिझर्व्ह राहतो. जसं की व्हिडिओ मेमरी हे बेसिकली आजच्या डेटमध्ये पण आहे. रिझर्व्ह मेमरी आजच्या डेटमध्ये पण आहे. आजच्या डेटमधले पण ऑपरेटिंग सिस्टममध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे. रिझर्व्ह मेमरी म्हणजे काय हे म्हणजे प्रेझेंट असतात. हे मेमरी प्रेझेंट असतात पण आपण हे यूज करू शकत नाही. वी कॅनॉट यूज इट. आपण हे यूज करू शकत नाही. मग कोण यूज करतं कम्प्युटरचं ऑपरेटिंग सिस्टम. कम्प्युटरचं ऑपरेटिंग सिस्टम जे कोण असतात कम्प्युटरचं ऑपरेटिंग सिस्टम ते हे यांना यूज करू शकत. म्हणजे कम्प्युटरचे सॉफ्टवेअर यूज करू शकत. पण यांना यूज नाही करू शकत. पण यांना यूज करू शकतो का नाही. व्हिडिओ मेमरी रॉम अँड बफर्स. ठीक आहे. रॉमच्या वरती एक्झामवरती क्वेश्चन येऊ शकतो. व्हिडिओ मेमरी काय असतो हे बघा. व्हिडिओ मेमरी द व्हिडिओ मेमरी इज युज्ड बाय व्हिडिओ बोर्ड्स टू कीप द ट्रॅक व्हॉट इज डिस्प्लेड ऑन द स्क्रीन. IBM रिझर्व्स 128K फॉर व्हिडिओ मेमरी. तर प्रत्येक कंपनी किंवा प्रत्येक मायक्रो प्रोसेसरचा व्हिडिओ मेमरी डिफरंट असतो. पण IBM कंपनी 128 किलोबाईट हे रिझर्व्ह ठेवतात. व्हिडिओ आला की हा मेमरी यूज होतो. बेसिकली व्हिडिओ काय असतो माहिती आहे का. व्हिडिओ मल्टिपल इमेजेसचा एक कॉम्बिनेशन असतो. आपण एखादा व्हिडिओ काढतो ना तर व्हिडिओमध्ये मल्टिपल इमेजेसचे फ्रेम्स असतात आणि ते फ्रेम्स रोटेट केला जातो एक खूप फास्ट रेटने आणि मग आपल्याला ते मुव्हिंग पिक्चर दिसतो. बेसिकली तुम्ही इमेजला पॉज केलं तर तुम्हाला तुम्ही व्हिडिओला पॉज केलं तर तुम्हाला इमेज दिसतो बरोबर. तर आपण अशा भरपूर इमेजेसला एकदम प्ले करतो त्यालाच आपण व्हिडिओ म्हणतो. त्या व्हिडिओला प्ले करण्यासाठी ना एक पर्टिक्युलर मेमरी लागतो. ते मेमरी नसेल तर ते व्हिडिओ प्ले होणार नाही. आणि ते जे मेमरी आपल्याला लागतो ना व्हिडिओ प्ले करण्यासाठी त्याच मेमरीला आपण म्हणतो व्हिडिओ मेमरी. समजते का व्हिडिओ मेमरी काय. रॉम काय रॉम इज ओनली अ रीड मेमरी. इट इज नॉट अ राईट मेमरी.
रॉम काय, रॉम इज यूज टू स्टोर सॉफ्टवेअर दॅट टेल्स द सिस्टम हाऊ टू यूज अ सर्किट बोर्ड. इट इज कॉल्ड एज बायोस. बायोस म्हणजे काय, बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. आपण जे इनपुट आउटपुट देतो ना ते सगळं कंट्रोल कसं करायचं. आता मी कम्प्युटरवरती एखादं इनपुट दिलं, कम्प्युटर मला एक आउटपुट देणार, बरोबर. हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, हे सगळं कंट्रोल करण्याचं काम आपलं रॉम करतो. सो रॉम इज यूज टू स्टोर द सॉफ्टवेअर. बेसिकली रॉम काय करतो, त्या सॉफ्टवेअरला स्टोर करतो जे आपलं पूर्ण कम्प्युटरला इनपुट आउटपुट देऊन रन करण्यामध्ये हेल्प करतात. समजते का मी काय म्हणतोय. रॉम इज यूज टू स्टोर द सॉफ्टवेअर दॅट टेल्स द सिस्टम हाऊ टू यूज अ सर्किट बोर्ड. दॅट इज बेसिक इनपुट. इथे दिसतोय रॉम, तुमच्या रॉमचे चिप्स असे दिसतात. ठीक आहे. आधीच्या टाईममध्ये आत्ताचे रॉम पण खूप ॲडव्हान्स झाले. हे आधी म्हणजे खूप आधीचे टाईमचे रॉम्स आहेत जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले. डिस्क ऑपरेटिंग सिस्टम डज नॉट कम्युनिकेट डायरेक्टली विथ युअर हार्डवेअर बट चूज कमांड थ्रू बायोस. म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टमला यूज करून आपण कम्युनिकेट करू शकतो इन डिस्क ऑपरेटिंग सिस्टम. रॉम्स आर हायर चिप्स 24 or 28 डिप चिप्स. ठीक आहे. तर रॉम जे असतात ते मोठे चिप्स असतात, त्यांना 24 किंवा 28 पिन्स त्यांच्यावरती असतात. हे रॉमबद्दल तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. ठीक आहे. रॉमचे टाईप्स हे याच्यामध्ये कव्हर केलेले नाही, पण तुम्हाला रॉमचे टाईप्स पण माहिती पाहिजे. ठीक आहे. बफर काय असतो माहिती आहे का, स्मॉल अमाऊंट ऑफ मेमरी कॉल्ड बफर यूज बाय द एक्सपान्शन बोर्ड्स. आता बफर बेसिकली काय, कम्प्युटरला थोडा मेमरी स्पेस लागतो नाही का, स्वतःला ॲडजस्ट करायला वगैरे ना, कम्प्युटर थोडासा मेमरी स्पेस लागतो. हे बेसिकली तुम्हाला 12th एक चॅप्टर आहे कॉल्ड एज ऑपरेटिंग सिस्टम. हे सगळं तुम्हाला तिथं डिटेलमध्ये क्लिअर होईल. ते कम्प्युटरला स्वतःला ॲडजस्ट करायला थोडा मेमरी स्पेस लागतो, त्यालाच आपण म्हणतो बफर. त्यालाच आपण काय म्हणतो, बफर. तर बफर मेमरी इज अ मेमरी विच इज यूज बाय द एक्सपान्शन बोर्ड्स. तर कम्प्युटरचे जे काही एक्सपान्शन बोर्ड्स असतात, तर कम्प्युटरचे एक्सपान्शन बोर्ड्स यांचा वापर करतात. ठीक आहे. समजलं. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, आता माझ्याकडे तुमचं टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये बघा रॉमबद्दल पण चांगलं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. रॉम जे असतो आपल्या, मी माझ्या याच्यामध्ये जास्त इन्फॉर्मेशन नाही रॉमबद्दल, तुम्हाला सांगतो बघा. रॉमचं तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, कारण एक्झामवरती रॉमवरती क्वेश्चन येऊ शकतो. तर तुमचं टेक्स्टबुक व्यवस्थित रीड करून जा बरं का. सगळं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर रॅम आणि रॉमचा एक डिफरन्स तुम्हाला सांगतो इन शॉर्ट. रॅम आणि रॉमचा डिफरन्स सांगतो. ठीक आहे. रॉम दोन्ही मेमरी असतात. मेमरी आणि मेमरीचं काम काय असतो, डेटा स्टोअर करणं. रॅम इज अ रीड ऑर राईट मेमरी अँड रॉम इज ओनली अ रीड मेमरी. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅम जे असतो, ठीक आहे, रॅमला आपण डायनॅमिक मेमरी असं पण म्हणतो. ठीक आहे. याला आपण वोलाटाईल मेमरी असं म्हणतो. MCQ मध्ये येऊ शकतो वोलाटाईल मेमरी. जे डेटा वगैरे ना खूप कमी टाईमसाठी स्टोअर राहतो, त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली डेटा तिथून डिलीट होतो. याला आपण म्हणतो नॉन वोलाटाईल मेमरी. नॉन वोलाटाईल मेमरी. ठीक आहे. आता नॉन वोलाटाईल मेमरी म्हणजे काय असतं, जोपर्यंत आपण स्वतः डेटा डिलीट करत नाही तोपर्यंत डेटा डिलीट होत नाही. आपण आणि डेटा डिलीट पण करू शकत, आपण फक्त रीड करू शकतो. जसं की तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवू का मी. आता समजा माझ्या कम्प्युटरमध्ये तुम्ही बघितलं, माझे कम्प्युटर आहे, कोणत्याही कम्प्युटरमध्ये तुम्ही बघितलं, तुम्ही माय कम्प्युटर ओपन केला ना, माय कम्प्युटर दिस PC, तुम्हाला लोकल डिस्क C दिसतं का, लोकल डिस्क C. हे लोकल डिस्क C, हे लोकल डिस्क C दिसतं ना तुम्हाला. आता याच्यामध्ये जे फोल्डर्स असतात ना, हे सगळे रॉममध्ये स्टोअर्ड असतात. हे सगळे प्रोग्राम फाईल्स असतात. ह्याला तुम्ही डिलीट करायचा प्रयत्न करू नका कधी, असं सिलेक्ट करून डिलीट करायचा प्रयत्न करू नका. कारण हे फोल्डर्स आहेत, जसं की प्रोग्राम फाईल्स, हे फोल्डर्स आहेत म्हणून तुमचं कम्प्युटर काम करतं. समजा हे फोल्डर्स ज्या दिवशी डिलीट होतील ना, त्या दिवशी तुमचे कम्प्युटर्स वगैरे सगळं काम करणं बंद होईल, कारण हेच तुमचं ऑपरेटिंग सिस्टम आहे. हेच तुमचं ऑपरेटिंग सिस्टम आहे. समजतं का तुम्हाला. इथं तुम्हाला जे दिसतंय, हे सगळे फाईल्स काय, हेच तुमचं ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे ऑपरेटिंग सिस्टम समजा डिलीट झालं, तुम्ही सिस्टमला यूज करू शकता. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअरला तुम्ही मेन सॉफ्टवेअरलाच उडवलं, तुम्ही मेन सॉफ्टवेअरलाच डिलीट केलं. मेन सॉफ्टवेअर जर नसेल तर तुम्ही सिस्टमला रन करू शकत नाही. समजतं का मी काय म्हणतोय. तर हे सगळं कुठं स्टोर आहे, हे सगळं स्टोर्ड आहे तुमच्या रॉममध्ये. माझ्या कम्प्युटरच्या रॉममध्ये स्टोर्ड आहे. आपण फक्त रीड करू शकतो. तर तुम्ही इथं बघू शकता, मी इथं समजा काय ऑपरेशन परफॉर्म करायला गेलो तरी ते डिलीट होणार नाही, मी फक्त ते रीड करू शकतो. तुम्हाला तुमचा मोबाईल फोनचं एक्झाम्पल देतो. तुम्ही मोबाईल फोनमध्ये फाईल मॅनेजर ओपन केलं, फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसतो ना अँड्रॉइड म्हणून फोल्डर, तर दॅट इज युअर रॉम. समजलं का सगळ्यांना रॉम काय. तर त्याच्यानंतर आपल्याकडे काय एक्सटेंडेड मेमरी असतो. टर्म फॉर नॉर्मल रॅम अबाव 1 MB इज एक्सटेंडेड मेमरी. 1 MBच्या खाली असेल तर त्याला कन्व्हेन्शनल मेमरी म्हणतो, आणि रॅम एक 1 MB पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण एक्सटेंडेड मेमरी असं म्हणतो. In order to use this extra memory, the microprocessor chip must shift to a new process mode called as protected mode. आता समजा रॅम आहे माझ्याकडे, ठीक आहे. आता समजा इमॅजिन करा रॅम आहे,
आता समजा आपल्याकडे रॅम आहे, रॅम, ठीक आहे. रॅमचं 1 MB, रॅमचं 1 MB पर्यंत कन्व्हेन्शनल असतो. कन्व्हेन्शनल म्हणजे फर्स्ट मेमरी ऑफ रॅम इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल. त्याचे पुढचे मेमरी जे असतात ना, त्याचे पुढचे मेमरी ते किती पण असू शकतो. त्याचे पुढचे मेमरी समजा आपल्याला यूज करायचे आहे, आपल्याला एका मोडमध्ये जावं लागतं, कॉल्ड एज प्रोटेक्टेड मोड. हे सगळं आपला हेडेक नाही, हे सगळं तुमचं ऑपरेटिंग सिस्टम सांभाळून घेईल बरं का. प्रोटेक्टेड मोडमध्ये गेल्यानंतर तुम्ही कन्व्हेन्शनल मेमरीचा पुढचा मेमरी यूज करू शकता. प्रोसेसर वेन दे बूट्स अप, बूट्स म्हणजे स्टार्ट, बूट्सचा अर्थ लक्षात घ्या स्टार्ट. वेन द प्रोसेसर ते बूट्स अप स्टार्टअप दे वर्क इन रिअल मोड. आफ्टर फ्यू इन्स्ट्रक्शन इट कॅन शिफ्ट टू प्रोटेक्टेड मोड. बेसिकली आपण कम्प्युटर ज्यावेळेस ऑन करतो तर आपण रिअल मोडमध्ये असतो. कन्व्हेन्शनल मेमरी आपण ज्यावेळेस यूज करतो त्याला आपण रिअल मोड म्हणतो. एकदा तुमचं कम्प्युटरमध्ये भरपूर टास्क वगैरे सुरू झाले तर रॅमचा डिमांड वाढतो. रॅमचा डिमांड वाढल्यानंतर रॅमचा स्टोरेज स्पेस वाढतो. रॅम ज्यावेळेस 1 MB पेक्षा जास्त कन्झ्युम होतं मग आपल्याला जावं लागतं प्रोटेक्टेड मोडमध्ये. प्रोटेक्टेड मोडमध्ये गेल्यानंतर आपण 1 MB पेक्षाही जास्त रॅम यूज करू शकतो. समजा का सगळ्यांना? विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आर प्रोटेक्टेड मोड ऑपरेटिंग सिस्टम. आता विंडोज जे असतो ते मोस्टली प्रोटेक्टेड असतो कारण आपल्या विंडोजमध्ये 1 MBच्या वरतीच रॅम कन्झ्युम होतो, म्हणून ऑलवेज वर्क इन द प्रोटेक्टेड मोड. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे एक्सपांडेड मेमरी काय असतो. आता एक्सपांडेड मेमरी काय? एक्सपांडेड मेमरी इज अ टेक्निक फॉर युटिलायझिंग मोर देन 1 MB. आपण 1 MB पेक्षा जास्त यूज करू शकतो ऑफ मेन मेमरी इन डिस्क ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड कम्प्युटर. ठीक आहे, म्हणजे आपण 1 MB आपलं जे कन्व्हेन्शनल मेमरी होता ना, कन्व्हेन्शनल मेमरी त्याला आपण एक्सटेंड करू शकतो. त्यालाच आपण एक्सपांडेड मेमरी असं म्हणतो. 1 MBचं समजा मी 2 MB केलं, कन्व्हेन्शनल मेमरी 2 MB केलं, त्यालाच मी म्हणणार एक्सपांडेड मेमरी. ॲप्लिकेशन डेव्हलप्ड अंडर डिस्क ऑपरेटिंग सिस्टम कॅनॉट यूज एक्सटेंडेड मेमरी. हां, आपण डॉसमध्ये जे बनवतो ओल्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये ते आपण एक्सटेंडेड मेमरीमध्ये यूज करू शकत नाही. द डिस्क ऑपरेटिंग सिस्टम लिमिटेशन कॅन बी बायपास थ्रू मेमरी पेजिंग अप टू 32 MB ऑफ पेज मेमरी अँड कॅन बी इन्स्टॉल्ड इन PC. हे सगळं आपण करू शकतो. EMS इन्स्टॉल करू शकतो. एक्सपांडेड मेमरी स्टँडर्ड इन्स्टॉल करून आपण ते पण रन करू शकतो. आता तुम्हाला हे तुम्ही बघू शकता. हे आता आपलं पूर्ण याच्यावरती आपलं डिस्कशन असणार आहे. PC एक्सपान्शन बसेस. तुम्ही कधी तुमच्या कम्प्युटरला ओपन वगैरे केलं असेल तर तुम्ही या टाईपचे बोर्ड्स बघितले असतील तर यालाच आपण एक्सपान्शन बसेस म्हणतो. आपण एक्सपान्शन बसेस, ठीक आहे, हे नाही जरी बघितलं तर तुम्ही हे तर बघितलं असेल कन्फर्म. हे तर बघितलं असेल. हा वाला पिन बघितलं तुमच्या लॅपटॉपला, हा वाला पोर्ट बघितलं तरी आपण म्हणतो USB. आपण काय म्हणतो? USBचा अर्थ काय असतो? युनिव्हर्सल सिरियल बस. USBचा अर्थ काय असतो? युनिव्हर्सल सिरियल बस. सो युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजे बेसिकली बस काय आहे तुम्हाला ऑलरेडी मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं. बस इज यूज टू बस आर द इंटरकनेक्टिंग वायर्स इनसाइड द कम्प्युटर मदरबोर्ड. आपल्या कम्प्युटरच्या मदरबोर्डमध्ये किंवा कम्प्युटरच्या पेरिफरल्समध्ये जे इंटरकनेक्टिंग वायर्स असतात, आता त्याच इंटरकनेक्टिंग वायर्सला आपण काय म्हणतो? बसेस. आता आपण प्रत्येक बसबद्दल डिटेलमध्ये डिस्कस करू. तुमच्या एक्झाममध्ये कंपल्सरी याच्यावरती क्वेश्चन विचारतील. या एक्सपान्शन बसेस हे तर तुमचे एक्सपान्शन बसेस आहेत. हे बस नाही, ह्याला आपण म्हणतो एक्सपान्शन बस. समजा तुम्हाला बस वाढवायचं असेल तर तुम्ही ते बसला वाढवू शकता. समजा फॉर एक्झाम्पल आपण इथं PCIमध्ये रॅम बसवतो. रॅम इथं 1 GB रॅम बसतो. तर काही लोकांना वाटतं अरे मला 1 GB रॅम नको आहे, मला 2 GB रॅम पाहिजे. त्याच्या बाजूला अजून एक एक्सपान्शन स्लॉट दिसतो तुम्हाला बाजूला. हे बघा इथं त्याच्या बाजूला अजून एक एक्सपान्शन स्लॉट दिसते. मग त्या एक्सपान्शन स्लॉटमध्ये तुम्ही अजून एक GB रॅम वाढवू शकतो. म्हणजे तुमचं टोटल होऊन जाईल 2 GB रॅम. ठीक आहे, असं आपण रॅम वगैरे वाढवू शकतो. ठीक आहे. व्हॉट इज बस? बस काय हे तुमच्या पेपरमध्ये कंपल्सरी असणार बरं का. समजून घ्या बस काय. ठीक आहे. सो व्हॉट इज बस? सो द CPU मस्ट टॉक टू मेमरी. एक्सपान्शन बोर्ड्स CPU जे आहे ना, CPUचं कम्युनिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. CPUने मेमरीसोबत बोललं पाहिजे, CPUने एक्सपान्शन बोर्डसोबत बोललं पाहिजे, CPUने को प्रोसेसरसोबत बोललं पाहिजे, CPUने कीबोर्ड माऊस सगळ्यांसोबत त्यांनी कम्युनिकेट केलं पाहिजे. आता CPU सगळ्यांसोबत कम्युनिकेट कसं काय करणार? विथ द हेल्प ऑफ बस. सो बस आर द इंटरकनेक्टिंग वायर्स. तुमच्या कम्प्युटरमध्ये जे काही तुम्हाला वायर्स दिसतात, ठीक आहे, तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला जे काही वायर्स दिसतात त्यालाच आपण म्हणतो बस. आता तुम्ही बघितलं असाल माऊस. हे बघा माऊसमध्ये पण माऊसचा पण एक वायर असतो बरोबर. आता हे माझा माईकचा वायर आहे बरोबर. आता हे माझा माईकचा वायर, तर हा पण एक बसच आहे बरं का. आता मी माईकमध्ये जे काही बोलतोय तर हे डेटा, हे सिग्नल्स याच्या थ्रू कम्प्युटरला जात आहेत. पण कम्प्युटरमध्ये सगळे सिग्नल्स कुठे जातात? कम्प्युटरमध्ये सगळे सिग्नल्स मदरबोर्डकडे जातात आणि मदरबोर्डकडनं मग पुढे जातील. तर मदरबोर्डकडनं इन्फॉर्मेशनला जाणं किंवा मदरबोर्डमधनं इन्फॉर्मेशन बाहेर जाणं, सगळं इन्फॉर्मेशन कसं जाणार? विथ द हेल्प ऑफ द बस. द हेल्प ऑफ द बस. समजलं का सगळ्यांना बस काय? कम्युनिकेशन विथ अदर डिव्हाइस ऑन मदरबोर्ड वाया मेटल ट्रेसेस. आता तुम्ही बघितलं असेल मेटल ट्रेसेस वगैरे. ठीक आहे. तर मेटल ट्रेसेसलाच आपण बस म्हणतो. ठीक आहे. मेटलचे असे वायर्स छोटे छोटे स्ट्रिप्स जाताना तुम्ही किटमध्ये बघितलं असेल. ठीक आहे.
चला आपल्याकडे कदाचित त्याचा इमेज पण तर तुम्हाला दाखवतो मी. त्या मेटल ट्रेसेसनी ज्यावेळेस मेसेज जातो, हे दिसतं तुम्हाला मेटल ट्रेसेस, हे तुम्ही बघू शकता मेटल ट्रेसेस. हे मेटल ट्रेसेसने मेसेज जातो. या मेटल ट्रेसेसला असं आपण बस असं म्हणतो. बट प्रॉब्लेम वॉज रिगार्डिंग कनेक्शन ऑफ एक्सपान्शन बोर्ड्स टू CPU मेमरी अँड सो ऑन. आता याचा एक प्रॉब्लेम होता, पण त्यासाठी पण सोल्युशन काढलेले. बघू आपण पुढे बस काय काय. बसचं ॲक्च्युअल डेफिनेशन काय बघा. बस म्हणजे काय, बसचं ॲक्च्युअल डेफिनेशन काय. बस इज अ कम्युनिकेशन स्टँडर्ड. इट इज अन ॲग्रीमेंट अबाउट हाऊ टू बिल्ड द बोर्ड्स दॅट कॅन वर्क स्टँडर्ड PC. बस एक असं प्रोटोकॉल आहे जे सगळे PCमध्ये चालतो. बस म्हणजे काय, दीज आर द इंटरकनेक्टिंग वायर्स. देर आर 4 डिफरंट स्टँडर्ड PC इन द वर्ल्ड. म्हणजे बसमध्ये ना कोणतेही कम्प्युटर तुम्ही ओपन करा तुम्हाला हा बस कॉमनली दिसणार. हा स्टँडर्ड बस आहे, स्टँडर्ड बस. बस तसे भरपूर आहेत, पण हे जे बस असतात त्यांना आपण स्टँडर्ड बस म्हणतो. स्टँडर्ड बस म्हणजे काय, तुम्ही कोणताही कम्प्युटर ओपन करा तुम्हाला हे 4 बस कॉमनली दिसतात. ISA बस, EISA बस, PCI बस आणि USB तर सगळ्यांना माहिती आहे, युनिव्हर्सल सिरियल बस. फर्स्ट PC bus was called as S100 on Altair bus. IBM introduced another bus called with 62 lines. सगळ्यात पहिला बस जे होता दॅट वॉज S100. त्याचं नाव होतं Altair बस. आणि IBMने नंतर 62 लाईन्सचं बस बनवलं होतं. ठीक आहे. द 62 लाईन्स आर ऑफर्ड टू द आउटसाइड वर्ल्ड थ्रू अ स्टँडर्ड कनेक्टर. दिस कनेक्टर्स आर कॉल्ड एज एक्सपान्शन स्लॉट्स. IBMने काही बस बनवलं, पण ते बस आपल्याला बसवायचं असेल तर आपल्या कम्प्युटरमध्ये एक्सपान्शन स्लॉट पाहिजे. आणि एक्सपान्शन स्लॉटमध्ये आपण ते एक्सपांड करू शकतो. देर आर 5 एक्सपान्शन स्लॉट्स ऑन PCs ऑन 880. आता आपल्याकडे टोटल 8 एक्सपान्शन स्लॉट्स आहेत. प्रत्येक एक्सपान्शन स्लॉटला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं बस आहे ISA बस. तुम्हाला आधी इमेज दाखवतो बघा. हे असं इमेज बघितलं असेल बरोबर. तुम्ही असं इमेज बघितलं असेल कम्प्युटर चार्टमध्ये वगैरे, तुम्ही असं इमेज बघितलं त्याला आपण म्हणतो ISA बस. ISA बस काय सगळं डिस्कस करू. तुम्हाला म्हटलं आधी इमेज दाखवावं. याचा आर्किटेक्चर असा असतो. ISA बसचा आर्किटेक्चर असा असतो. ठीक आहे. बघितलं ISA बस. हे छोटे बस दिसतात, छोटे बस ह्याला आपण 8 बिट बस म्हणतो. आणि मोठे दिसतात ना याला आपण 16 बिट म्हणतो. 8 बिट मेमरी कार्ड इथं बसू शकतो, 16 बिट मेमरी कार्ड इथं बसू शकतो. अजून आपण वाढू शकतो, म्हणजे आपण एक्सपांड करू शकतो. काय आहे ISA बस काय आहे बघूयात. चला बघा ISA बस. ISAचा फुल फॉर्म आधी तुम्हाला सांगतो मी. ISA म्हणजे इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर बस. ISAचा फुल फॉर्म काय आहे बघा, तिथे बघू शकतो मी. कलर चेंज करूयात का. द इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर बस, दिस इज द फुल फॉर्म. आणि फुल फॉर्म्स एक्झाममध्ये कंपल्सरी विचारतात बरं का. फुल फॉर्म्स एक्झाममध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये कंपल्सरी विचारतात. दिस बस इज अ 8 बिट वाईड. 8 बिट म्हणजे असं लिहितो आपण, 8 बिट वाईड बस असतो. म्हणजे 8 डेटा लाईन्स असतात त्याच्यामध्ये. 8 बिट म्हणजे काय असतो, 8 डेटा लाईन्स असतात. समजून घ्या, डेटा लाईन्स असतात. सो डेटा ट्रान्सफर कॅन ओनली अकर इन 8 बिट चंक्स. चंक्स म्हणजे काय, मेमरी स्पेस ऑन दिस बस. एक्सपान्शन स्लॉट्स विच युजेस दिस बस आर कॉल्ड एज 8 बिट स्लॉट्स. आता 8 बिट डेटा बस आहे म्हटलं तर ते आपण फक्त 8 बिट डेटा याच्यावरनं ट्रान्सफर करू शकतो. 16 बिट स्लॉट्स आर सुपरसेट ऑफ द 8 बिट बस. 8 बिट बोर्ड्स ऑल्सो वर्क्स ऑन द 16 बिट स्लॉट्स. हा आता आपल्याकडे 2 स्लॉट्स असतात, एक असतो 16 बिट स्लॉट आणि एक असतो 8 बिट स्लॉट. दोन्ही तुम्हाला दाखवले मी इमेजमध्ये. तर तुम्ही 8 बिटला 16 बिट स्लॉटमध्ये पण यूज करू शकता बरं का. असं नाही की 8 बिट ते 8 बिट स्लॉटमध्येच यूज झाला पाहिजे. So 8 bit bus can be used, 8 bit chips or 8 bit bus can be used in 16 bit bus also. 16 bit slot मध्ये पण आपण त्याला in short यूज करू शकतो. The 80 bus was called as ISA. 80 bus बस ठीक आहे, त्याला आपण ISA बस पण म्हणतो, इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर बस. The 80 bus can run about 10 megahertz speed but not more than that. 10 megahertz म्हणजे 10 millions of instructions can be executed through this bus for per second. समजलं का. बेसिकली तुम्हाला हे सगळे पॉईंट माहिती पाहिजे. एकदा फायनल रिव्हिजन करू. ISA बसचा फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे. ISA बसचा फुल फॉर्म काय, इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर. ISA बसचा फुल फॉर्म काय, इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर बस आपण म्हणतो याला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 16 बिटचे असतात. 16 बिट स्लॉट्स आणि 8 बिट स्लॉट्स दोन्ही आहेत आपल्याकडे. ठीक आहे. 16 बिट स्लॉट्स, 18 बिट स्लॉट्स हे आपल्याकडे दोन्ही आहेत. ठीक आहे. चलो पुढचा पॉईंट आपण डिस्कस करूयात. हे झालं तुमचं ISA बस. तर आपल्याकडे अजून एक बस आहे EISA. EISA म्हणजे काय, एक्सटेंडेड. हे बघा फक्त त्याचा आणि याच्यामध्ये फरक काय आहे, त्याचा पुढचा व्हर्जन आहे. ISA बसचा पुढचा व्हर्जन काय, एक्सटेंडेड बस, एक्सटेंडेड इंडस्ट्री स्टँडर्ड आर्किटेक्चर. ह्याचा स्पीड पण वाढतो आणि याचा मायक्रो प्रोसेसर पण वाढतो. ते बाकीच्या कंपॅरिझनमध्ये इथं काम जास्त फास्ट होतं, सगळे फास्ट होतात, डेटा जास्त फास्ट होतो. ठीक आहे. एक्सपान्शन स्लॉट वाढतात सगळं. दिस इज अ टिपिकली ISA बस. त्याच्यानंतर आपल्याकडे असतो PCI बस.
दाखवून देतो PCI बस काय. हे बघा इमेज बघा, हे तुम्ही बघितलं असेल ग्राफिक्स कार्ड्स वगैरे तुम्ही बघितलं असेल, त्याला आपण PCI म्हणतो. PCI म्हणजे काय, दॅट इज अ पेरिफरल कंपोनंट बस. ठीक आहे, हे सगळं तुम्ही बघितलं असेल कम्प्युटरच्या साईडला वगैरे हे ना, हे सगळे असतात बरोबर. त्याच्या आतमध्ये तुम्हाला सगळे बस दिसतात. ठीक आहे, एक्सपान्शन स्लॉट दिसतात. तर दिस इज कॉल्ड द PCI बस. बघा PCIचा फुल फॉर्म काय, पेरिफरल कंपोनंट इंटरकनेक्ट. म्हणजे कोणताही पेरिफरल तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, माऊस, कीबोर्ड, स्पीकर, प्रिंटर, मॉनिटर, काही जरी कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही PCI बसने इन्फॉर्मेशन सेंड किंवा रिसीव्ह करू शकता. त्या PCI बसबद्दल तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा, तर तुम्ही काही कनेक्ट करू शकता. तर तुम्ही तुमचं VGA केबल कनेक्ट करू शकता, USB कनेक्ट करू शकता. इथं ऑडिओ व्हिडिओ पोर्ट्स आहेत हे सगळे. तुम्ही तिथून सगळं तुमच्या कम्प्युटरला इनपुट आउटपुट देऊ शकता. पेरिफरल्सला कनेक्ट करू शकता. पेरिफरल्स म्हणजे काय, जे आउटपुट आणि इनपुट डिव्हाइसेस, त्यांनाच आपण पेरिफरल्स असं म्हणतो. त्यानंतर आपल्याकडे असं USB. आता USB तर सांगायची गरज आहे, सगळ्यांना माहिती USB काय. हे बघा सगळं तुम्हाला माहिती आहे USB काय बरोबर. USB पोर्ट माहिती आहे, USB बस. आता USB बस काय, ॲडव्हान्स बस आहेत, युनिव्हर्सल बस, युनिव्हर्सल सिरियल बस. सगळीकडे यूज होतो. सगळे टाईपचे डेटा आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो, म्हणून आपण याला युनिव्हर्सल सिरियल बस असं म्हणतो. USB इज इझी अँड कम्पॅटेबल विथ वाईड रेंज ऑफ पेरिफरल्स. सगळीकडे कनेक्ट होतो. माऊस कनेक्ट करू शकतो USBने, बोर्ड कनेक्ट करू शकतो. मी पेन टॅप कनेक्ट केले विथ हेल्प ऑफ USB. नाव इंटेल अँड अदर 6 लीडिंग कंपनीज हॅव लॉन्च USB 2.0. तर आपण USB खूप पुढे 8.0 वगैरे आपल्याकडे आले. तर आपलं टेक्स्टबुक अजून मॉडिफाय झालं नाही. डेटा ट्रान्समिशन रेट ऑफ USB 2.0 दॅट इज अप टू 480 Mbps मेगाबाइट पर सेकंड. डेटा ट्रान्समिशन रेट ऑफ USB 3.0 इज 4800 मेगाबाइट पर सेकंडच्या रेटमध्ये आपण डेटा ट्रान्सफर करू शकतो. त्याच्यानंतर सम फीचर्स ऑफ USB हे एक्झाममध्ये विचारतात. इझी टू यूज USBने काय, इझी टू यूज, आपण त्याला एक्सपांड पण करू शकतो आणि स्पीड पण आहेत. त्याचा स्पीड खूप जास्त आहे. दुसऱ्या सिरियल पोर्ट्सपेक्षा USB इझी, म्हणजे आपण इझिली प्लग करू शकतो, इझिली यूज करू शकतो, इझिली काढू शकतो. पण तुम्ही PCI बस, ESI बस, त्याच्यानंतर ISA बस हे तुम्ही कम्प्युटरच्या बाहेर काढू नाही शकत, कारण ते तुमच्या कम्प्युटरच्या आतमधल्या मेमरी मदरबोर्डमध्ये इंटिग्रेट आहात. समजते का, तुमच्या मदरबोर्डच्या आतमध्ये ते सगळे बस इंटिग्रेटेड आहेत, मग तुम्ही ते काढू शकत नाही. पण तुम्ही USB इझिली कुठेही स्विच करू शकता, प्लग अँड प्ले करू शकता. इझी टू यूज आहे आपल्याला बरोबर. आणि यांचा स्पीड पण जास्त आहे, म्हणून आपण हे बस आजच्या डेटमध्ये जास्त यूज करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इंटरप्ट बद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इंटरप्ट बद्दल पण दिलेले आहे. ठीक आहे, इंटरप्ट हे तुमच्या टेक्स्टबुकचा लास्ट पॉईंट आहे. ठीक आहे, मग आपण टेक्स्टबुकला पण एकदा गो थ्रू करू. ठीक आहे, इंटरप्ट काय आहे बेसिकली. इंटरप्ट्स वेन इंटरप्ट अकर, कंट्रोल इज ट्रान्सफर टू द ऑपरेटिंग सिस्टम विच इज गोइंग टू डिटरमाइन द ॲक्शन टू बी टेकन. बेसिकली काय आहे, समजा आता मी कम्प्युटरला यूज पण करत नाही, समजा माझ्याकडे कम्प्युटर, इंटरप्ट काय तुम्हाला सांगतो 12th मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये. समजा आता मी कम्प्युटर आहे, कम्प्युटरला समजा मी आता यूज करत नाही आहे, तरी कम्प्युटरच्या बॅकएंडला काहीतरी काम सुरू आहे. कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर MUP म्हणतो आपण त्याला. कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर काहीतरी काम करतोय. कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर, मी भले आता कम्प्युटरला यूज करत आहे, पण तरी कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर काहीतरी काम करतोय. आता मी माझ्या कीबोर्डमधून एखादा बटन दाबला, असं दाबलं मी, माझ्या कीबोर्डमधून एखादा बटन दाबला समजा असं, काय झालं, हे कम्प्युटरसाठी इंटरप्ट झालं. कम्प्युटरचा मायक्रोप्रोसेसर ऑलरेडी काम करत होता. मी एखादा बटन दाबलं किंवा मी एखादा टास्क दिलं, तर कम्प्युटर ऑलरेडी काम करत असताना मी एखादा काम दिलं, तर त्याला मी काय म्हणतो, इंटरप्ट. त्याला मी काय म्हणणार, इंटरप्ट. सो द कम्प्युटर्स मायक्रोप्रोसेसर वॉज ऑलरेडी परफॉर्मिंग इट्स वर्क, बट आय गिव्ह एन इंटरप्ट बाय युझिंग ऑपरेटिंग सिस्टम. मी ऑपरेटिंग सिस्टम यूज करून मी कम्प्युटरला एक इंटरप्ट दिलं, तर कम्प्युटर काय करणार, कम्प्युटर त्याचं काम सोडून मला आधी इम्पॉर्टन्स देणार. दॅट इज कॉल्ड एज इंटरप्ट. इंटरप्ट काय, तर त्याच्यामध्ये पण 2 टाईपचे इंटरप्ट असतात, मास्केबल आणि नॉन मास्केबल. मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय, दिस इंटरप्ट कॅन बी डिसेबल्ड. द इंटरप्ट विच कॅन बी डिसेबल्ड इज कॉल्ड एज अ मास्केबल इंटरप्ट, अँड द इंटरप्ट विच कॅनॉट बी डिसेबल्ड इज कॉल्ड एज अ नॉन मास्केबल इंटरप्ट. फॉर एक्झाम्पल, आता समजा मी एखादा इंटरप्ट दिलं, ते असं नॉन मास्केबल. मी समजा कम्प्युटरवरती काहीतरी, म्हणजे कम्प्युटर त्याचं काम करू द्या ना, पण मी एखादा इंटरप्ट दिलं, तर त्याला नॉन मास्केबलमध्ये कन्सिडर केला जातो, बिकॉज आय एम द युजर आणि मला इम्पॉर्टन्स जास्त भेटतो. मी एखादा इंटरप्ट दिलं, तर ते इंटरप्ट आधी सॉल्व्ह होणार. ठीक आहे, द इंटरप्ट दॅट कॅनॉट बी डिसेबल्ड, म्हणजे माझ्या इंटरप्टला डिसेबल कोण करू शकत नाही, बिकॉज आय एम द युजर. मी एखादा इंटरप्ट दिला, तर ते इंटरप्ट रन झालाच पाहिजे. कम्प्युटरला ते इंटरप्ट झालंच पाहिजे. कम्प्युटर त्याचं काम सोडून माझ्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. आपल्याकडे ना नॉन मास्केबल इंटरप्ट पण असतात बरं का. मास्केबल इंटरप्ट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा सॉफ्टवेअर, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे गुगल क्रोम आहे, दिसतो मग गुगल क्रोम. आता गुगल क्रोमने एखादा इंटरप्ट दिलं, तर कम्प्युटर काय करतो, याच्या इंटरप्टला डिसेबल करतो.
एवढं जास्त इम्पॉर्टंट असेल ना, याचा एखादा इंटरप्ट आला तर त्याला डिसेबल करतो. आणि मला जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो. तर ज्या इंटरप्टला आपण डिसेबल करू शकतो, त्याला आपण म्हणतो मास्केबल इंटरप्ट. ज्या इंटरप्टला आपण डिसेबल नाही करू शकत त्या इंटरप्टला आपण नॉन मास्केबल इंटरप्ट. म्हणजे मी एखादा इंटरप्ट दिला तर दॅट इज नॉन मास्केबल. कम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमधून एखादा इंटरप्ट आलं विच इज नॉट इम्पॉर्टंट, दॅट इज अ मास्केबल इंटरप्ट. समजलं का सगळ्यांना? मास्केबल, नॉन मास्केबल. ते हे सगळं 12th मध्ये एकदम डिटेलमध्ये बरं का. आपल्याकडे एक असतो DMA, डायरेक्ट मेमरी ॲक्सेस चॅनल. हे एक टाईपचा मेमरी आहे. द डायरेक्ट मेमरी ॲक्सेस मोड इज यूज्ड वेन वी वॉन्ट टू अचीव अ हाय स्पीड डेटा ट्रान्सफर बिटवीन मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. सगळ्या कम्प्युटरमध्ये DMA ॲक्सेस असतो, बरोबर. तुम्हाला समजा एखादा फोल्डर, एखादा फाईल तुमच्या मेमरीमधनं इनपुट आउटपुट डिव्हाइसला द्यायचं असेल तर दॅट कॅन बी ट्रान्सफर व्हेरी क्विकली बाय द DMA कंट्रोलर. ठीक आहे. डायरेक्ट मेमरी ॲक्सेस आपण डायरेक्टली मेमरीला ॲक्सेस करू शकतो. आपल्याला मायक्रो प्रोसेसरकडे जाणं, मग मायक्रो प्रोसेसरकडनं मग मेमरीकडे जाणं, एवढं लॉंगकटची गरज नाही. आता DMA प्रोसेस काय करतो, आपण डायरेक्टली मायक्रो प्रोसेसरचे मेमरीला ॲक्सेस करू शकतो. दॅट इज DMA. पण तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर कंट्रोलर काय ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. कंट्रोलर बेसिकली आपण कम्प्युटर यूज करतो, पण कम्प्युटरमध्ये इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कनेक्टेड टू अ CPU थ्रू अ कंट्रोलर प्लस डिव्हाइस कंट्रोलर. ठीक आहे. डिव्हाइस कंट्रोलर इनपुट आउटपुट टेस्टिंग, एरर चेकिंग यांचं सगळ्यांचं काम करतो. की तुमचा ॲडॅप्टर झाला, हार्ड डिस्क कंट्रोलर झाला, सगळीकडे काही ना काही कंट्रोलर असतात. समजते का? पण हे सगळं इम्पॉर्टंट नाही. तुमचं टेक्स्टबुक एकदा गो थ्रू करू. चला, तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर पटकन टेक्स्टबुक समोर ठेवा. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तर आधी हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरबद्दल सांगितले. तर हार्डवेअर काय असतो, कम्प्युटरचे फिजिकल कंपोनंट्स. तर तुमचे कम्प्युटरचे जे काही फिजिकल कंपोनंट्स आहेत त्याला आपण हार्डवेअर म्हणतो. आणि तुमच्या कम्प्युटरच्या आतमध्ये जे काही प्रोग्राम्स असतात त्याला आपण सॉफ्टवेअर म्हणतो. तर आपण आता याच्यामध्ये सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पण दिले. सांगतो तुम्हाला इन शॉर्ट काय हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे तुमचे कम्प्युटरचे फिजिकल कंपोनंट्स. आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे तुमचे कम्प्युटरचे प्रोग्राम्स. कम्प्युटरचे आतमधले प्रोग्राम्स जे असतात, कम्प्युटरच्या आतमधले प्रोग्राम्स, त्यालाच आपण सॉफ्टवेअर म्हणतो. सॉफ्टवेअर दोन टाईपचे असतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये टेक्स्टबुक समोर ठेवा बरं का, टेक्स्टबुक समोर ठेवा. एक असतो सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक असतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. एक असतो सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक असतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय, विंडोज, लिनक्स, जे पूर्ण कम्प्युटरला रन करण्यात हेल्प करतात. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, जे सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये इन्स्टॉल असतात. जसं की तुमचं गुगल क्रोम झाला, ॲडोब रीडर झाला. बघा हे जे सॉफ्टवेअर असतात तुम्हाला, मायक्रोसॉफ्ट टीम्स, हे सगळं तुमचं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. हे पण सॉफ्टवेअरच आहे, पण हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणून आपण याला ॲप्स असं म्हणतो. म्हणून आपण यांना काय म्हणतो, ॲप्स असं म्हणतो. ठीक आहे. तो आपण यांना काय म्हणतो, ॲप्स असं म्हणतो, बरोबर. सिस्टम सॉफ्टवेअरचं डेफिनेशन क्लिअर करून घ्या. सिस्टम सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज रेस्पॉन्सिबल टू रन द होल सिस्टम, बरोबर. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर काय आहे, आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर विच इज रेस्पॉन्सिबल टू रन द ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर इज अ सॉफ्टवेअर इन विच द सिस्टम सॉफ्टवेअर इज इन्स्टॉल्ड. हो, मी काय सांगितलं, सिस्टम सॉफ्टवेअर इज द मेन सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये इन्स्टॉल करतो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला आपण सिस्टम सॉफ्टवेअरच्या आतमध्ये इन्स्टॉल करतो. समजलं का सगळ्यांना? त्यानंतर आपल्याकडे काही PCचे स्पेसिफिकेशन्स असतात. तुम्हाला माहिती आहे PCचे स्पेसिफिकेशन काय आहे. इथं तुम्हाला ना इंटेल PC आणि पेंटीएम PC बद्दल डिफरन्स विचारले तुमच्या पेपरमध्ये, हे पण याचे चान्सेस आहेत. मदरबोर्डबद्दल आपलं डिस्कशन झाले, CPU प्रॉपर्टीज आपले डिस्कशन झाले, टाइप्स ऑफ मेमरीज आपले डिस्कशन झाले. ठीक आहे. लॉजिकल मेमरी, फिजिकल मेमरी एक असतो. लॉजिकल मेमरी, फिजिकल मेमरी. ठीक आहे. आपला हार्ड डिस्क वगैरे जे असतात ना त्याला आपण फिजिकल मेमरी म्हणतो. आणि लॉजिकल मेमरी म्हणजे एक्सपांडेड व्हर्च्युअल मेमरी म्हणतो ना, व्हर्च्युअल मेमरी, त्याला आपण लॉजिकल मेमरी असं म्हणतो. ते आपल्याला दिसणार तर नाही पण ॲक्च्युली एक्झिस्ट करतात असं. सेमीकंडक्टर मेमरीमध्ये तुमचा रॅम, रॉमचे पण 3 टाईप आहेत बरं का. PROM प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी, EPROM इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. मग त्याच्यानंतर असतो EPROM इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर EEPROM असतो, इलेक्ट्रिकली इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी. याचे फुल फॉर्म्स इम्पॉर्टंट आहेत. कंट्रोलर काय आहेत आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर DMA डिस्कस केलं. सिस्टम बस काय असतो ते पण आपण डिस्कस केलं. 3 बस असतात बरं का. बसचे 3 टाईप्स असतात. हे सगळं डिलीट करतो जरा. बसचे आपल्याकडे 3 टाईप्स असतात. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आपण सगळं रिवाइज करतो बरं का. तुम्ही पण एकदा टेक्स्टबुक रीड करून काढा, सगळं कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. बस कलर थोडं चेंज करूयात आपण. बस इंटरकनेक्टिंग वायर असतात. बस ॲक्च्युली 3 टाईपचे असतात. सगळ्यात आधी ॲड्रेस बस असतो, ॲड्रेस बस. त्याच्यानंतर कम्प्युटरमध्ये डेटा बस असतो, डेटा बस. तुम्हाला 12th मध्ये पण आहे बरं का.
डेटा बस पण असतो. मग त्याच्यानंतर आपल्याकडे कंट्रोल बस पण असतो. कंट्रोल बस. ॲड्रेस बस काय करतो? ॲड्रेस इज अ युनिडिरेक्शनल बस, म्हणजे फक्त मेमरीमध्ये ॲड्रेस पॉईंट करतो. डेटा बस काय करतो? त्या मेमरी लोकेशनमधनं मग डेटा घेऊन यायचं काम करतो. डेटा स्टोअर पण करू शकतो आणि डेटा घेऊन पण येऊ शकतो. सो इट इज अ बाय डायरेक्शनल बस. कंट्रोल बस काय? कंट्रोल बस डेटा बस आणि ॲड्रेस बस दोघांना कंट्रोल करतो. त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन ठेवतो. डेटा बस आणि ॲड्रेसमधनं कॉर्डिनेशन कोण ठेवतो? तर कंट्रोल बस. समजते का? मग तुमच्याकडे युनिव्हर्सल सिरियल बस आहे, ISA बस, EISA बस, हे सगळं आपलं कंप्लीट झाले बरं का. तुम्ही पण तुमचे इंटरप्ट सगळं आता पूर्ण चॅप्टर आपलं कंप्लीट झालं. आता तुमच्या टेक्स्टबुक माझ्यासमोर आहे. तुमच्या टेक्स्टबुकच्या हिशोबाने सगळं पॉईंट्स मी रिवाईज केलेत. फक्त तुम्ही हे सिन्सिअरली नोट्समध्ये लिहिलं पाहिजे आणि तुम्ही हे सिन्सिअरली केलं पाहिजे. ठीक आहे. चलो, सो ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. आय होप सो तुम्हाला हे समजले. काही डाऊट्स असेल तर मला कॉन्टॅक्ट कराल तसं. ठीक आहे. आय विल हेल्प यू टू क्लिअर डाऊट्स. चलो, बाय.